तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची देखील चौकशी होणार आहे। संध्या सोनवणेंची दुपारी 12 वाजल्यापासून सीआयडी पथकाकडून आज चौकशी करण्यात आली। सीआयडी चौकशीनंतर रात्री 8:30 वाजता संध्या सोनवणे यांना पोलीस ठाण्याबाहेर सोडण्यात आलं। संध्या सोनवणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष आहेत। सीआयडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची आपण उत्तरं दिली अशी प्रतिक्रिया संध्या सोनवणे यांनी दिली आहे। काल परवा पण इथल्या जिल्हाध्यक्षांची चौकशी करण्यात आलेली आहे। ज्या पोलीस यंत्रणेला ज्या काही माहिती हवी आहेत त्या विचारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या परीने जे काही सांगता येतंय तेवढं मी नक्कीच सांगितलंय। आपल्याला माहिती आहे की राजकीय सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळा फोटो आणि फोन होत असतात। ह्या सगळ्या माहिती सगळ्या प्रशासनाला मिळाल्यामुळे त्यांनी एकंदरीतच या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा केली। आपण दिलेल्या उत्तरावरती त्यांचं समाधान झालेलं आहे का आणि पुन्हा कधी बोलले? 100% समाधान झालेलं आहे। एक पक्षाची पदाधिकारी म्हणून आणि पक्ष म्हणून या सगळ्या यंत्रणेला सपोर्ट करणं आमचं काम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।